तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा, पूर्व भागात मोठे नुकसान। शहादा तालुक्याच्या पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह आलेल्या चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय। यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। मंदाना आणि गोगापूर या गावांमध्ये वादळाने हाहाकार माजविला। अनेक घरांची पत्रे उडून गेले तर अनेक झाडे उन्मळून पडली। विजेचे खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झालाय। या वादळात मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाचे घर पूर्णपणे कोसळले। घरात पाणी शिरल्याने साठवून ठेवलेले धान्य आणि कपडे पूर्णपणे भिजले, ज्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढल्या। या नैसर्गिक आपत्तीत एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले। आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। रोजीची प्लेट गायीवर पडला, गाय कापली गेली चक्रीवादळामुळे। काय आता अवस्था काय? गाय वाचेल का? काही वाचणार नाही वाचणार, काही वाचणार। तरी कितीक गाय म्हणजे कितीक नुकसान झालं? गाय कितीला गेले? किमतीची गायची किंमत आतापर्यंत 60,000 रुपये। 60,000? 60,000 किमतीची गाभण होते। गाभण होती का? तर डॉक्टरांना वगैरे दाखवलं का? दाखवलं, वाचणार नाही काही वाचणार। पंचनामा झाला नाही अजून। करतायत। काय नाव आपलं? भास्कर रामचंद्र निकुम बंदानी।